नाहीये. 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटके कंप्लीट व्हायला हवीत. गोलंदाजी करणारी टीम याची दक्षता घ्या. ऋषी संगनायक आहेत ऋषिकेश, या गोष्टीकडे खास करून संगनायकाने लक्ष केंद्रित करावं की पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटके तुमची कंप्लीट व्हायला हवीत. आणि पहा ऑन साइडला तो तुम्हाला झाड दिसतो शॉर्ट फाईन लेग रिझनला, तिथे त्या झाडाला चेंडू लागून डायरेक्ट पलीकडे गेला तर षटकार आहे, एक टप्पा गेला तर चौकार, झेल टिपला तर झेल, आणि धावा जर का काढायचे असतील तर काढू शकता. जी सिच्युएशन असेल तीच ग्राह्य पकडली जाईल, हे ध्यानात असू द्या. आणि पायचीत कुठल्या फलंदाजाला 40+ मध्ये बाद दिला जाणार नाहीये. आणि बाउंड्री लाईन जी आहे, जो व्हाईट पट्टा, ती बाउंड्री नाहीये, तिच्या आतमध्ये जी व्हाईट लाईन जी आखलेली आहे ती सीमारेषा आहे, याचं आपण भान ठेवा. मोशीम, तुमच्या मागे जी लाईन आहे ती बाउंड्री आहे, हे ध्यानात असू द्या. चला, वावनचे संघ आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखून झाली असेल तर आपण सुरुवात करूया. पंच, टाइम अलर्ट आम्ही करण्यासाठी सज्ज आहोत. जसा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला जाईल, टाइम स्टार्ट होईल. अगदी 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करायची आहेत. गोलंदाजी करणारी टीम प्रकाश पाटील गोलंदाजीसाठी तयार. जरूर वावनची टीम साठी 2 खेळाडू आय थिंक नाही आहेत, ती थोडीशी कमतरता जरूर जाणवेल. आय थिंक पंकज आणि प्रवीण पाटील दोन्ही चांगले फलंदाज, बॅटिंग आणि कर्णधाराची भूमिका सुद्धा आज थोडीशी ती कमतरता भासेल. परंतु बघूया, आज संगनायक म्हणून ऋषिकेशने ती जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावरती आणि टीमला कशा पद्धतीने आज मॅनेजमेंट करतील. आय थिंक मुन्ना हा पण दिसत नाहीत मला आज, म्हणजे अजून थोडीशी कमतरता आहे. परंतु राजेश इन झाले आहेत, ती आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे त्यांना आज काहीतरी जबाबदारी घ्यावी लागेल. चला, सामन्याला सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. 3, 2, 1 स्टार्ट. पहिला चेंडू फुल टॉस, ड्राईव्ह केला ऑन साइडला, मिड विकेटला, क्षेत्ररक्षक नाही, एक टप्पा सीमा पलीकडे, चौकार पाहायला मिळतोय. वेलकम टू द प्रकाश, हे सांगितलं खरं तर सागरनं. 1:55 पहिला चेंडू पडलाय. गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर खोलात टाकलेला चेंडू. जरूर पहिल्या चेंडूवरती लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली, कारण का थोडस रिदम मध्ये नव्हते. गोलंदाज फुलटॉस होता. ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने सागरनं इथे केलं. ऑन साइडला मिड विकेटला एक टप्प्यावरती चौकार पाहायला मिळाला. त्याच्यानंतर चांगलं कमबॅक. यॉर्करचा चेंडू अजून एकदा ड्राईव्ह केला ऑन साइडला मिड विकेटला. तिकडे मोशीम, थोडीशी क्षेत्ररक्षण खराब झालंय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. हे मात्र चांगलं राहिलं, कारण का रोडपाली टीम साठी सिंगलला तुम्ही डबल मध्ये किती वेळा कन्वर्ट करू शकता. पहिल्या मॅच मध्ये तोंडे टीमने ते करून नाही दाखवलं आणि चांगला सामना तिथे पाहायला मिळाला. तोंडरे विपक्ष उंबारली. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत ही लढत पाहायला मिळाली. दोन्ही टीम कडनं विजयासाठी संघर्ष होताना पाहायला मिळाला. या मॅच मध्ये काय करणार. इनसाइड आउट, फटका चांगला, अगदी सुरेख, एक टप्पा, 2, 3, 4 चौकार. फटका फार सुरेख होता. अगदी अजित नाही तर सागरच होते ऑन स्ट्राईकला.
सागर आणि अजित ही जोडी रोडपाली टीम कडनं 10 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. ही चांगली सुरुवात आहे रोडपाली टीम कडनं, परंतु मागच्या वर्षी वावंजा टीमला विसरून चालणार नाहीये. चांगला परफॉर्मन्स होता 40+ मॅचेस मध्ये. हे चांगलं कमबॅक आहे. पण इनसाइड आउटचा फटका ज्या पद्धतीने खेळला होता त्याच्यानंतर थोडीशी लाईन बदलवली, मिडल आणि लेग वरती ठेवली आणि थोडंसं ओव्हर पिच लाईनचा नाही तर शॉर्टअप लाईनचा चेंडू होता आणि तिथनं मात्र फलंदाजाला बीट केला. आय थिंक प्रकाशने ओळखलं की फलंदाजा फुटवर्क इनसाइड आउट साठी फार चांगला आहे, तर त्याला थोडीशी आतली लाईन वापरली तर इथे आपल्या टीमला फायदा मिळेल आणि गोलंदाज बचावात्मक चेंडू पाहायला मिळाला. व्हेरिएशन होतं या चेंडूला यार्करचा प्रयत्न केला आणि खोदून काढलं जरूर फलंदाजाने, परंतु सिंगल. दुसरं काही मिळणार नाहीये. अंतिमचा चेंडू होता. षटक क्रमांक पहिले समाप्त. चांगली गोलंदाजी, एकही चेंडू खराब नाहीये. धाव फलकावरती पाहायला मिळतात बिनबाद 11. येस, आम्ही पण ते अनाउन्समेंट केली आहे कारण का थोडस लोकेशनचा अडथळा निर्माण होतोय. मेन रोडला परेश दादा उद्या बॅनर लागलाच पाहिजे तो, कारण का टीम पुढे 52 पर्यंत प्रवास करते आणि मग आपल्या इकडे मॅच मध्ये खोलंबा होतोय. चला, गोलंदाज मोशीम आलेत. गतवर्षी याच खेळाडूने 40+ मॅचेस मध्ये 2 टू व्हीलर बाईक पटकावणारा हा खेळाडू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 11 धावा धावफलकावरती. जरूर यश मिळालं नाहीये प्रकाशला, मात्र आता मोसम प्रयत्न करणार. स्ट्राईक एंडला परत एकदा सागर तुम्हाला पाहायला मिळतील. सुंदर चेंडू होता. इथे काहीच नाही, LBW नाहीये. मोसम LBW आउट नाहीये या मॅचेस मध्ये, परंतु लाईन सोराईक होती. अगदी या लाईनला फलंदाजाला बीट करणं फार सोपं असतं, कारण का एक फलंदाज ऍज अ फलंदाज म्हणून जरूर ऑन साइड किंवा इनसाइड आउटचा फटका करण्याचा प्रयत्न केला जातो आणि तिथे थोडीशी लाईन ओव्हर पिच टाकली, थोडंसं स्विंग पाहायला मिळालं तर जरूर फलंदाज बीट होतोय. स्लोअर गती चेंडू अगदी व्हेरिएशन पाहायला मिळाला. अगदी जणू काही असं वाटलं की फुलटॉस लॉलीपॉप येतो बॅट वरती, परंतु तो खाली राहणारा होता आणि तिथे फसवा चेंडू पाहायला मिळाला. मोशीम कडनं सलग 2 चेंडू डॉट. अगदी धाव संख्या स्थिर 11 वरती. स्ट्राईक एंडला फलंदाज सागर. यार्करचा प्रयत्न खोदून काढला, ड्राईव्ह केला ऑन साइडला, मिड विकेटला राजेश आहेत, परंतु त्याच्या आधी चेंडूला कव्हर. 2 धावा कंप्लीट. दोन धावा मिळाल्या. 2 धाव्यांच्या मदतीने धाव संख्या पुढे सरकेल बिनबाद 13. तिसऱ्या चेंडूवरती या षटकामध्ये धावा मिळाल्यात. फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह केलं राजेश आहेत आणि चांगली फिल्डिंग करता करता चेंडू सीमा पलीकडे चौकार. प्रयत्न मात्र राजेशचा चांगला होता आणि सकाळीच आम्ही चर्चा केली की राजेश तुझा परफॉर्मन्स तर बोलतो मी चांगला प्रयत्न करेल, परंतु पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश आले. टांगा पलटी, घोडे परार, 4 धावा. राजेश पाटील आहेत, आमचे शाळेतील मित्र आहेत राजेश. त्यामुळे इथे आई चेंडू सुरू आहे काय, रनआउटची संधी परंतु नाहीये. यस, लेग बाईकच्या माध्यमातून सिंगल चौकारानंतर सागरनं सिंगल प्राप्त केले. धावा धावपटलावरती आता 18 झाल्यात. चेंडू आतापर्यंत झाले तर 5. शेवटचा चेंडू आहे. आता ऑन स्ट्राईक अजित. आतापर्यंत सर्व चेंडू खरं तर सागरच खेळलाय आणि आता अजित आलेत. फुल टॉस. पण चांगल्या पद्धतीने खेळाडू आहे तिथे जज केलं जाईल आणि इथे फलंदाज बाद. पहिला दे धक्का यावेळेस रोडपाली टीमला. अजित स्ट्राईक एंडला आले खरे 12व्या चेंडूवरती आणि तिथे झेल बाद झाले. षटक क्रमांक 2 इथे मात्र समाप्त झालेत. चला पाणी घेऊन जा लगेच.
चला मैदानाच्या आतमध्ये पाणी लगेच जाऊ द्या. अगदी 1:55 ला पहिला चेंडू पडला आणि 2:02 2 षटक समाप्त झालेत. पहा किती फास्ट क्रिकेट तुम्हाला 40+ मॅचेस मध्ये पाहायला मिळतोय. चप्पल चला आता हा नवीन गोलंदाज म्हणजे टीम कडला तिसरं षटक. अशफाक त्याने झेल मात्र फार सुंदर पकडला. आता गोलंदाजीच्या बोल्यावरती नेमकं कोणाचं प्राचारण केलं जाईल तर गोलंदाजी एंड वरती आपल्याला अशफाकच पाहायला मिळतात. हाही चांगला खेळाडू म्हणजे टीम कडनं अष्टपैलू कामगिरी त्याची या 40+ मॅचेस मध्ये पाहायला मिळते. नवीन फलंदाज सतीश आलेत परंतु नॉन स्ट्राईक एंडला आहेत. स्ट्राईक एंडला सागर तुम्हाला पाहायला मिळतील. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 18 धावा 9च्या सरासरीने धावा बनल्यात. एक विकेट जरूर मिळाली. ओपनिंग ब्लास्टर जोडी इथे मात्र फोडण्यामध्ये यश आलंय मोशिमला. फुलटॉस स्ट्राईक लावून साईडला मोशिम आहे तिकडे. एक टप्पा कलेक्शन चांगला आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नकार आलाय कारण का फेकी अगदी योग्य होती मोशिमची. चला तर डाव्या हाताचा फलंदाज थोडस फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये सजावट करावी लागेल. थोडस गोलंदाजाला त्रासदायक असतो एक रायटी हँड आणि एक लेफ्टी फलंदाज जेव्हा असतो ना तेव्हा गोलंदाजीची शैली त्याला बदलावी लागते कारण का लाईन लेंथ मध्ये बदल करणं तेवढं सहज सोपं होत नाही आणि फिल्डिंग डिपार्टमेंट सजवण्यामध्ये थोडासा विलंब लागतोय. साजिद शेख अगदी मोहल्ला प्रीमियर लीग मध्ये 1500 पॉइंट मध्ये त्यांची बोली लागली आहे आणि 4-5 या जानेवारीच्या महिन्यामध्ये या 2 दिवसात साजिद शेख तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. छोटा पॅकेज बडा धमाका आहे. अगदी तुडुंब गर्दी होती जेव्हा त्यांचं नाव घेतलं तेव्हा बोलीमध्ये. परवाच्या दिवशी ती बोली होती मला वाटतं. कॅच इथे लॉंग स्टॉपला चेंडू पर चौकार पाहायला मिळेल. येस आणि प्रदीप चोरमेकर यांना पाणी पाजण्याचं काम करतात ते. आय थिंक लीग मध्ये कोच प्रदीप चोरमेकर पाहायला मिळते त्या टीम कडनं आणि कोचला पाणी पाजायलाच पाहिजे तेव्हा कुठे टीम मध्ये एंट्री होईल आपली सिलेक्शन. 1500 पॉइंट मध्ये बोली लागली त्यांची. साधी सोपं काम नाहीये. फटका चांगला आहे. उंची जास्त लांबी कमी आहे परंतु इथे खेळाडू पोहोचू शकत नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न दोन्ही कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न चालू आहे. 3 धावा कंप्लीट. चौथीचा प्रयत्न चालू झालाय. रनआउटची संधी. 4 धावा कंप्लीट. क्या बात आहे. चौकार अजून एक पाहायला मिळतो या ओव्हर मध्ये आणि 4 धावेच्या मदतीनं 28 धावा. आणि गणेश शेख तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. रिव्हर्स. क्या बात है. षटकार अगदी लाजवाब हा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. फलंदाज सतीशच्या बॅटनं आणि अशफाक वरती आक्रमण. या ओव्हर मध्ये जवळ तुम्हाला धावा पाहायला मिळतील. 16 धावा. अप्रतिम फटकेबाजी. 3ऱ्या क्रमांकावरती सतीश आलेत आणि काय बहारदार खेळ इथे. 2 चौकार त्याच्यानंतर रिव्हर्सच्या माध्यमातून अगदी पॉइंटच्या वरनं हा उत्तुंग असा षटकार. धावफलकावरती 34. फुलटॉस. खेळाडू आहे संघनायक. झेल ड्रॉप आणि इथे 2 धावा पाहायला मिळतील. संघनायकाकडनं ही अपेक्षा नव्हती. आज जबाबदारी फार मोठी ऋषिकेश वरती आणि झेल ड्रॉप.
2 धावा पाहायला मिळतील. 2च्या मदतीने इथे 36 धावा धावपटलावरती. अशफाकचं एक षटक फार मागणं होत चाललंय. आता अंतिमचा चेंडू आहे या षटकातील. हाही फटका सुरू आहे परंतु उंची जास्त आपल्या फॉलो थ्रू मध्ये. कॉटन बॉलची संधी, कॅच ड्रॉप. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न गणेश एक, परंतु 2 धावा इथे कंप्लीट होतील. षटक क्रमांक 30 समाप्त झालाय. धावा धावपटलावरती 38. 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चला पाणी घेऊन जायचंय. चला रिअल स्प्रे पण घेऊन जा. फर्स्ट किट बॉक्स लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखवू द्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 38 लागल्या गेल्यात. एक गडी जरूर बाद झाला. अजित अगदी 12व्या चेंडूवरती स्ट्राईक मिळाली आणि 0वरती बाद झालेत. परंतु सागरनं सुंदर योगदान दिलं. त्याच्यानंतर सतीशनं मात्र लाजवाब. अगदी आतापर्यंत 18 धावांचं योगदान दिलं 5 चेंडू मध्ये. सुंदर फटकेबाजी. याच ओव्हरमध्ये त्याची बॅटिंगचा आपल्याला हा मनमुराद आनंद घ्यायला मिळाला. त्याच्यानंतर सागरनं मात्र चांगली सुरुवात केली. त्याच्या बॅटिंग कार्ड मध्ये आतापर्यंत 3 चौकार आहेत. पुढची मॅच पाहायला मिळेल आपल्याला धरणा विपक्ष दातिवली. टॉस साठी यायचंय. धरणा टीमचा संघनायक आणि दातिवली संघाचा संघनायक. दोन्ही टीम्स टॉस साठी लगेच आपण यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चला खेळाडू जर का तंदुरुस्त झाला असेल तर आपण खेळायला सुरुवात करूया. परंतु इथे टेन्शन थोडंसं वावून जे टीमला हे पण असेल की यार 4थं षटक कोण टाकेल. परेश भाईंकडे पाहिलं जाईल का नाही. परंतु आज गोलंदाजी नाही करणार स्वतः संघ नायक. चला आता ऋषिकेशने जबाबदारी स्वीकारली. यार मीच आता काहीतरी करून दाखवतोय. एक काळ होता ऋषिकेश जलद गतीचा गोलंदाज होते. परंतु आता उतारत्या वयामध्ये 40+ मध्ये इंटरेस्ट दाखवला त्यांनी. आय थिंक प्रदीप चोरमेकर पण चांगले गोलंदाज होते. 40+ मॅचेस मध्ये गोलंदाजी नाही करत ते. प्रदीप चोरमेकरनी गोलंदाजी करायला हवी होती. गोलंदाजी चांगली आहे परंतु आता गोलंदाजी नाही, सरावच करत नाही ते. फक्त बॅटिंग आणि फिल्डिंग पहिल्यापासून तंदुरुस्त आहे बा. कलोंबले तिकडेच राहतात त्यामुळे त्या परिसरामध्ये. परंतु फिल्डिंग पहिल्यापासून फिल्डिंग मजबूत आहे आणि आतापर्यंत सुद्धा. ऋषिकेश पहिला चेंडू फार सुरू आहे. तर खोलवर टप्प्याचा ऑप्शनच्या बाहेरची लाईन आली तिथे मात्र पुश करो खुश रहो. कारण का समोर फलंदाज सागर आणि सागरला माहित होतं की सतीश चांगली फलंदाजी करतो त्यामुळे सतीशला स्ट्राईक एंडला हाणणं फार गरजेचं आहे. 5 चेंडू मध्ये 18 सतीशच्या बॅटचा आपण बॅटिंगचा विचार केला तर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला आणि 2 दुहेरी धावसंख्या. धावा 39 धावफलकावरती आता 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि ऑन स्ट्राईक तुम्हाला फलंदाज सतीश पाहायला मिळते. स्वतः ऋषिकेश गोलंदाजीला आले. स्वतः सिंग नायक अगदी झेल जरूर त्यांनी एक ड्रॉप केलाय परंतु ती भरपाई त्यांना करावी लागेल. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. धरणा आणि दातिवली. रिवाज तिकडे हे विलास आहेत. ये नहीं चलेगा भाई, हाथों से गेंद को रोकनी होगी पैरों से नहीं. आणि तो अवधी मिळाला अगदी. पुष्पराज है तो क्या भाई झुकेंगे नहीं, झुकने में बहुत देर लगती है. विलास पाटिल तो पुष्पा से भी बेहतर है. तेवढ्या 3 धावा कंप्लीट झाल्या. विलास पाटिल थोड़ा लक्ष्य असू द्या. जब तक आप झुकोगे नहीं इधर 3 रन तो ये होगा 40+ के मैचेस है. तो परेश भाई भी थोड़े हंस रहे भाई मेरी तरफ मत देखो नहीं तो यहाँ पे तो बहुत हंगामा मचेगा.
42 धावा धावपटलावरती अशी मजाक या 40 प्लसच्या मॅचेस मध्ये तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतं, कारण का फिल्डिंगचा अभाव, परंतु फिटनेस मजबूत आहे अजूनही संपूर्ण टीमचा. यस, इथे मात्र वाईट चेंडू, थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा धावा पाहायला मिळतील. 43 धावा धावफलकावरती, परंतु वावंज टीम बॅटिंग साठी भरपूर सक्षम आहे, त्यांच्यासाठी धावा असणं फार गरजेचं आहे. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, ही अनोखी अदा ऋषिकेश कडनं पाहायला मिळतोय. आणि आमचे एकनाथ पाटील 101 कलाकार आहेत. वावंजे गाव म्हटलं तर कलाकारांची कमी नाहीये. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉपला एकनाथ पाटील धावतात, परंतु चौकार पाहायला मिळेल. 22चा चौकार आहे. आणि ही सगळी जी कॉमेंट्री आहे आणि जी कॉमेडी त्याच्यामध्ये अगदी जितू गुण चौकार आला. चौकाराच्या मदतीनं इथे 47 धावा. हाही फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या रडामध्ये आला नाही. अरे अरे क्या बात आहे ऋषिकेश, इथे डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. सागर बाद झाले, दुसरा गडी बाद झाला यावेळेस रोडपाली टीमचा. नवीन फलंदाज आता महेश. शेवटचा बॉल आहे आणि ऑन स्ट्राईक अगदी तुम्हाला सतीश पाहायला मिळतील. 47 धावा धावपटलावरती एक चांगला फटका, इथे 50 पार करून जाईल रोडपाली टीम साठी. आणि जरूर इथून रोडपाली टीम फलंदाज सतीश कडनं ती अपेक्षा असेल, 2 जरी आला तरी 50 टार्गेट इथं मात्र सेट केलं जाईल वावंजे टीम साठी. आणि वावंजे टीम कडनं मोशिम, प्रकाश यासारखे चांगले फलंदाज आहेत. फुलटॉस आणि इथे पंचांचं बोट हात आमच्याकडे आलं, म्हणजे वाईट प्लस चौकार. बॅटची एज आहे, येस बॅटची एज आणि चौकार पाहायला मिळतोय. चला, स्वतः सतीशनं सांगितलं की बाई इथे एज लागली गेलोय, नाहीतर हा पंजा उघडला जाता ऋषिकेशनं. आणि या चौकाराच्या मदतीने 51 धावा, अर्धशतक कंप्लीट झालं यावेळेस बॅटिंग करणार रोडपाली टीमचा. आणि 52 धावांचं लक्ष आता मात्र वावंजे टीमच्या समोर असेल. उत्तरार्धामध्ये ते त्यांना कंप्लीट करावं लागेल. कशा पद्धतीने धावा इथे बनल्या जातील, परंतु त्यासाठी खरं तर आधी टॉस कडे आपण वळणार आहोत. धरणा टीमचा संघनायक आणि दातेरी टीमचा संघनायक. टॉस साठी लगेच याचं इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस केला जाईल. तर जसं उत्तरार्धाला इथे सुरुवात होईल, कॉम्बॉक्स मध्ये बदल. वाईसाहेब चिंचोळी, आकाशजी शेळके यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला, धरणा संघाचा संघनायक पोहोचला आमच्याकडे, दातेली संघाचा संघनायक. चला दातिवली, कॅप्टन पाठवा लवकर. टीम दातिवली, तुमचा संघनायक येऊ दे. चला दातिवली संघ, शेवटचा अखेरचा कॉल आहे बा. अच्छा, दातिवली संघ भरपूर लवकर आलाय. मग चला लवकर आपण टॉस साठी या आणि लगेच सलामीची जोडी जाऊ दे मैदानामध्ये, लगेच सलामीची जोडी जाऊ दे.
थोडं कॉपरेट करा, कारण अजून भरपूर सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत, त्यामुळे थोडं सहकार्य आम्हाला करा. 2:20 झालेत पा. थोडं सहकार्य आम्हाला करा प्लीज. कॉपरेट करा आणि लवकर सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाठवून द्यायची आहे. धरणे आणि दाटिवली या दोन संघांदरम्यान आपण टॉस येथे करतोय. 40+ लिजंड खेळाडू, 2 कॅप्टन आपल्या सोबत. टॉस बॉक्स मधून समाचार. टॉस झालाय आणि टॉस धरणा टीमच्या बाजूने लागलाय. ते जनमताचा कौल घेतील आणि आपल्यापर्यंत ते नक्कीच एक योग्य निर्णय पोहोचवतील. अपोजिट टीम समोर आपण हा निर्णय पोहोचवा अशी विनंती आहे तुम्हाला. गावदे क्रिकेट संघ धरणा 40+ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत एकविरा क्रिकेट क्लब दातिवली 40+. या दोन संघांना 40+ ब संघ आहे, म्हणजे 2 संघ आहेत आय थिंक दातिवलीमध्ये. क्या बात आहे. चला चेंडू द्यायचा आयोजक. एक चेंडू फेका, तात्काळ पूर्तता करा त्या गोष्टीची, आणि लगेच आपण सामना देखील सुरू करणार आहोत. यापुढील सामना असणार आहे त्या सामन्याचा आपण पाहिला की ते टॉस झालाय. टॉस धरणे टीमने जिंकलाय आणि जसा सामना संपेल त्यांचा डिसिजन आपल्यापर्यंत ते सांगतील असं त्यांनी इथे घोषित केलेलं आहे. मॅचकडे जाणार आहोत आपण. वेळेचा टॉस आपण पाहिला इकडे, आणि त्या टॉस मध्ये दर्शनी सामन्यातील जो खरं तर पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करायचा निर्णय घेतला होता टीमनं, अर्थातच वावंजेनं, आणि तो निर्णय आता त्यांचा कसा त्यांच्यासाठी अगदी योग्य ठरेल की अयोग्य ठरेल हा प्रश्न आहे. या प्रश्नावरती का असेल उत्तर हे पाहणं तितकंच आहे महत्वाचं. आपण जर पाहिलं तर टॉस जिंकून प्रथमतः जी केली होती गोलंदाजी, तिथे आता 51 धावा बनल्यात त्यांच्या विरोधामध्ये, आणि 52 धावांचं टार्गेट आता ठेवण्यात आलेलं आहे. तर 52ला फेस करायचंय, 52चा आकडा गाठायचा आहे 4 ओव्हरमध्ये. कसा होणार खेळ, मैदानामध्ये पाण्यासाठी जाणं आता तेवढंच आहे महत्वाचं. पहिलाच बॉल, आघात करायचा प्रयत्न आहे, सापडतील की काय. हव्यामध्ये झेल, भूमीला दाण. झेल हातातून निसटला जातोय. पहा तिकडे मोठं जीवनदान खेळाडूला. अगदी धावा चोरल्यात तिकडे या बॉल वरती. 3 धावा. पहिलाच फटका आपण पहिला मोसिमच्या माध्यमातून खेळला होता तिकडे, आणि स्ट्रायकर एंड वरती आता प्रकाश. या फलंदाजाला राजेश यांच्याकडून जी चुकी घडली ती चुकी घडणं नव्हतं मी म्हणेन, कारण ज्या पद्धतीनं मोसिम सारख्या एका बलाढ्य फलंदाजाला जीवनदान दिलंय, मग याचा खामियाजा, याची परतफेड आता तुम्हाला मोजावी लागेल, यात तीळ मात्र शंका नाही. कारण ताकदवर फलंदाज आहे मोसिम. अलीकडच्या काळामध्ये या खेळाडूचा खरं तर दबदबा होता या परिसरातील क्रिकेटमध्ये. वावंजे म्हटलं तर मग मोसिम हे नाव आपल्या सर्वांना माहिती आहे. कित्येक सामने फिनिश केले त्यांनी. फुल टॉस, आघात करायचा हा प्रयत्न, अजून एक झेलची चान्स बनेल. जीवाच्या कांतानं प्रयत्न झालेत.
तिकडे आपण पाहिलं दिलीप सरांच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा आहे, त्यामुळं हे एवढे मोठे प्रयत्न मे बी तुम्हाला मैदानापासून बाहेर ठेवतील, कारण ज्या वेळेला मिसेस हा सामना पाहतील ना त्यावेळेला त्या म्हणतील की बस झालं क्रिकेट, आता घरात बस. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. येस, ओके. नो बॉल साठी रिफर केला टीमी अंपायर कडे हा निर्णय. It's a no ball call. Get ready for the free hit now. Tarna team toss on and selected bat first. पहिल्यांदा फलंदाजी करायचा निर्णय आहे धरणा टीमचा. दातिवली टीम तुम्हाला देखील तयार राहायचंय पुढील निर्णयासाठी. मैदानामध्ये आपण जातोय. फ्री हिटचा बॉल असेल, आघात केलाय पहा, किती छान फटका तिकडे आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डर उपलब्ध होते. धाव घेत असताना आपण पाहतो खेळाडूंना. अगदी या बॉल वरती आता आपल्याला पाहायला मिळाली एक ट्रिकी सिंगल. इकडे अगदी आपण पाहिलं की चोरटी धाव त्यांनी घेतली एका धावेनं. धावफलक पुढे वाटसरू होत असताना टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. टोटल कार्ड वरती लागलेल्या धावा अर्थातच 7 धावा, 7 रन्स आपण धावफलकावरती पाहतो. जितू गोंदले सर आपल्या सोबत सेवेत तत्पर आहेत. प्राप्ती लाईव्हची टीम वामनजे मधून बिलॉंग करतात आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा थेट प्रकाशित देखील केली जाते. पहा इकडे धावा घेण्यासाठी प्रयत्न करायचा हा मनसोबा, त्यामध्ये एक धाव. एकेरी आणि दुहेरी धावांना प्राधान्य देताना या बॉलवरती देखील तोच प्रयत्न होता, परंतु नकार दिला अंतिम क्षणाला आणि धाव आपण पाहिली ती थांबवली. कुठल्या प्रकारची धाव नाही या प्रिव्हियस बॉलवरती. इकडे निर्धाव बॉल आला. 7 धावा धावफलकावरती आहेत. बिना गाड्याचा मोबदला. सलामीची जोडी मोसिम प्रकाश ऑन स्ट्राईक. मोसिम फ्रंट फुटला जाऊन खेळायचा ठरवलंय. यावेळेला विकेट किपर आहेत. पुन्हा एकदा सोडलाय झेल, मिळालंय जीवनदान. सागर पाटील सुरुवातीला दिलीप सर. ज्या वेळेला सामना जर हा गमावला आणि हा सामना जर मोसिमनं जिंकवला तर मग आरोपीच्या कस्टडीमध्ये या दोघांना घेतलं जाईल. अडचणी काळामध्ये या झेल आठवतील जर या सामन्यामध्ये अगदी आपण पाहिलं की थरारनाट्य दाखवल्या फलंदाजांनी आणि त्यांच्यामध्ये क्षमता देखील आहे. हे 2 फलंदाज म्हटले तर मग अगदी या फलंदाजांची फलंदाजी पाहणं म्हणजे प्रेक्षक वर्गाच्या अंगावरती गुलाब पाण्याचा छिडकाव होण्यासारखी दृश्य असतात. एवढे छान ते खेळतात. वा क्या बात आहे. हा चेंडू रिलीज करावा लागेल आणि तोच दमदार बॉल. गोलंदाज छान गोलंदाजी दाखवत असताना आपण पाहतोय. यावेळेला गुड लाईन स्पॉटला आपटी बार चेंडू टाकला होता. टप्पा पडल्यानंतर अगदी बॉलला एलिगेशन आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. फटका चांगलाय, तडाखा दाखवलाय आणि दिले चपराट. बॉलला फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. सीमारेषेच्या पार पलीकडे चेंडू फरार. सिक्सर. आपण पाहिलं प्रिव्हियस लास्ट बॉल वरती आला होता सिक्सर. सिक्सरनं दुहेरी अंकामध्ये 14 वरती जाऊन पोहोचलेत. ज्या सरासरीनं चालायचं आहे त्या सरासरीनं जरूर चालतात त्या मैदानामध्ये आणि तितकीच दिमागदार आपण त्यांची फलंदाजी पाहतो. रोडपाली लिजंड्सच्या विरोधामध्ये ते खेळत असताना, परंतु रोडपाली लिजंड्सला आता मी म्हणेन त्यांच्यावरती हातखंडा लावणं ही तितकंच महत्वाचं आहे. एरवी तुम्हाला या सामन्यातून देखील हात धुवावे लागू शकतात, कारण समोरील संघ म्हटला तर ताकदवर संघ आहे, ज्यामध्ये खास करून आपण जर पाहिलं तर जे फलंदाज आहेत टीमचे मोसिम आणि प्रकाश यांच्यामध्ये चांगली शैली आहे. अनेक मैदानं गाजवले त्या खेळाडूंनी बरं का. आज पुन्हा एकदा त्याच बोहल्यावरती ते उभे विथ जीवनदान. कट केलाय बॉलला. टप्पा पडल्यानंतर इलिगेशन. हातभर चेंडू वळाला. फलंदाज बॉल कडे बघतच राहिला. इतका सुंदर हा बॉल होता.
तिरप्या रेषेत वळण दिलं चेंडूला, फिंगर रोल केले होते पूर्णपणे. तिसऱ्या पंचांची मागणी आहे, खेळाडूवरती आक्षेप आहे आणि ते आपण ऑन स्क्रीन ते चेक करणार आहोत. गोलंदाज होईल तयार पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर फलंदाज देखील त्याच ताकदीचा मोसिम. यॉर्कलेनचा बॉल, क्या बाद आहे. व्हेरिएशन, गती परिवर्तन सृष्टीचा नियम आहे, क्रिकेटलाही तो लागू पडतोय. हे सांगत असताना, दाखवत असताना क्रिकेटचा खेळ सुरू मैदानामध्ये. सुरुवातीलाच खर तर आपण पाहिलं की धावा आल्या होत्या, त्यानंतर आता बॅकअप देण्याची सुरुवात मी इथून सुरुवातीपासूनच करेल. पुन्हा एकदा फॉलो 3 मध्ये, क्या बात आहे. इज अनस्टॉपेबल, द फिनॉमिनॉन बॉलर अटॅकिंग मोड वरती जबरदस्त गोलंदाजी तो दाखवतोय आपल्या मैदानामध्ये. 14 धावा आहेत धावफलकावरती, 3 चेंडू सलग निर्धाव फेकलेत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी आता तो सज्ज होईल. पाहूयात कसा तो खेळेल, हे पाहणं महत्वाचं असेल. या वेळेला कट करायचा प्रयत्न, आडव्या बॅटनं खेळलेत, एक रन तिकडे कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी जोरदार निघालेत, मिसफील्ड झाली आहे 2 जणांकडून. 2 फिल्डर चकले गेलेत बॉलला पकडण्यासाठी. तिसऱ्या धावेचा हा प्रयत्न आहे आणि यशस्वीरित्या हा प्रयत्न देखील आपण पाहतोय संपन्न. तिकडे टीमची धावसंख्या आपण पाहू शकतो. टोटल 3 धावा कंप्लीट केल्या तिकडे. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. या वेळेला फटका खेळलाय, फिल्डर उपलब्ध आणि हा चांगला झेल सरळ हातामध्ये देऊन बसलाय. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का प्रकाश बाद. हा धक्का बसलाय टीमला, खेळाडू झालाय बाद. अजून एक आपण पाहतोय आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येणार, परंतु अजून एक डॉट बॉल रिलीज केला तिकडे महेशनं. बॅकअप हवं होतं टीम रोडपालीला आणि ते बॅकअप देत असताना आता अखेरकार विकेट त्यांना मिळाली. तब्बल 10व्या चेंडूचा वेळ घ्यावा लागला त्यांना, 11व्या आणि 11व्या चेंडूमध्ये विकेट आलेल्या. त्यामुळे सुरुवातीची विकेट पडण्यासाठी त्यांना थोडा त्रास सहन करावा लागलाय, यात काही मात्र शंका नाही. पाहूयात या षटकातील अंतिम बॉल आता शिल्लक असेल. टार्गेटला चेस करायचं आहे, टार्गेटला फेस करायचं आहे, त्या उद्देशानं खेळतायत मैदानामध्ये. कसा होणार खेळ, अवघ्या खेळाची अनुभूती कशी असेल हे पाहणं महत्वाचं आहे. गोलंदाज तयार ओव्हर द विकेटनं. फटका खेळलाय बॅटच्या मधोमध, इलिगेशन आहे, टायमिंग देखील तितकंच लाजवाब आणि फटकाही सुंदर. बॉल सीमा रेषा पार, 6 रन्स. सुपर. एकूण 23 धावा झाले धावफलकावरती. षटक क्रमांक 3. सागर या वेळेला आता षटक मार्गस्थ घेऊन तयार. सागरला आता इथून आपण पाहतोय प्राचारण केलं जात आहे. 2 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर सरासरी मेंटेन ठेवलेली आहे, ती म्हणजेच एकूण 11.50 ची 5-0 ची. अगदी त्या सरासरीनं आपण पाहिलं खेळताना आणि त्या सरासरीला मेंटेन ठेवत आपण पाहतो इकडे मैदानामध्ये. या सरासरीने जर चालले तर मग किमान 45-46 पर्यंत पोहोचतील. त्यांना पोचायचं आहे ते म्हणजेच 52 पर्यंत. त्यामुळे एखाद्या तरी सामन्यामध्ये किंवा एखाद्या तरी ओव्हरमध्ये मी म्हणेन आता इथून त्यांना आघातात्मक प्रक्रिया धारण करणं तितकंच महत्वाचं आहे. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. व्हाईट बॉल साठी पंच आलेत. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. चला पंचांशी कुठल्या प्रकारचा आपण वाद घालू नका. देयर वॉज नो रिव्ह्यू फॉर व्हाईट बॉल. तिकडे तुम्हाला व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये, सो प्लीज कोऑपरेट.
टीमची धावसंख्या एकूण धावा 24 रन ऑन अ बोर्ड. गाठायचं आहे आव्हान 52चं आणि त्यामध्ये आता आपण जर पाहिलं उर्वरित अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आव्हानाला पेलायचं. या वेळेला फटका छाड आहे, फिल्डर तोच. या वेळेला चूक घडली आहे. धाव घेत असताना फलंदाज 1 रन. मिळालं जीवदान, मेलेला कोंबडा जिवंत झालाय. आता गाजविल कार्य मैदान, हा प्रश्न सर्वांच्या अगदी कपाळ माथ्यावरती बिंबतोय. यस, मोसीमचे 3 झेल सुटलेत. मोसीमचे 3 झेल सुटलेत आणि तिकडे हा डॉट बॉल आहे ना थोडस प्रेशर क्रिएट करतोय संघावरती. आपण जर विचार केला इथून उर्वरित चेंडू गणित समीकरणाचा तर अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी जर आपण बघितलं यावेळेला हा फटका खेळलाय, तिकडे 1 धाव कंप्लीट. पहा दुसऱ्या धावेसाठी येतील का हाही प्रश्न आहे, परंतु नाही, एकच धाव तिकडे आपल्याला पाहायला मिळते. हे घडतं 40+ क्रिकेटमध्ये. बॅकअप त्यानंतर बॅकअप यांच्याकडून चुका. 9 बॉल मध्ये 26 धावांची गरज. 9 चेंडू 26 धावा. काय घडेल काय बिघडेल. मोसीम वावंजे की रोडपाली, रोडपाली लिजंड्स की वावंजे लिजंड्स, हा सामना तितकाच तुल्य बल्ल. तसं म्हटलं तर कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधात खेळलेत, कित्येक वेळा एकमेकांना 4 मुंड्या चित केलेला आहे, कित्येक वेळा आसमान दाखवलंय, पाणी पाजलंय, धूल चारलीय, खडे चारलेत. आज त्यांची पुन्हा एकदा एकमेकांशी गाठ पडली आहे ठकाठका. नैमित्त आहे स्वर्गीय कुशालदादा पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं ग्रामस्थ मंडल चषक 24-25 चे पर्व. 8 चेंडू आणि 23 धावांची गरज. आठ चेंडू 23 धावा. काय घडेल काय बिघडेल. सामना तितकाच उत्कंठावर्धक. प्रिव्हियस मॅच मध्ये हेच घडलं होतं, परंतु अखेरच्या बॉलवरती ज्या वेळेला विकेट आली त्यावेळेला आपण पाहिलं तोंडरे लिजंड्सने तो सामना जिंकला. इकडे आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये आता अजूनही येणारे जे 2 बॉल आहेत त्याच्यामध्ये काय घडेल, कसा खेळ असणार आहे हे पाहणं खूप आहे महत्वाचं. टीमची धावसंख्या आहे 29 धावा धाव फलकावर. येणारे बॉल आहेत अजूनही 8 आणि 8 बॉल मध्ये 23 धावांची गरज. छोटा ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. मॅच मध्ये रोमांचकता आहे बरं का, कारण शेवटचा चेंडू जोपर्यंत रिलीज होत नाही तोपर्यंत या सामन्याचा निकाल लागणार नाही, यात काही मात्र शंका नाहीये. जरी बनवायचे असतील 23 तरी मी म्हणेन अजून 8 बॉल आहेत, त्यामध्ये 7 मध्ये त्या होणंही एवढं सोपं नाहीये. त्यामुळे मॅच मध्ये रोमांचकता जरूर आहे. आमच्या सोबत आहेत रोडपालीचे ऋषी. पहा पहा, सोने पे सुहागा. आधीच दुष्काळ त्यामध्ये 13वा महिना. चौकार. बॉल आहे. नो बॉलचा हा इशारा पंचांचा आपण पाहिला. 5 धावा या. फ्रीडची संधी आता या वेळेला. 5 धावा डिडक्ट केल्या जातील. त्यामुळे आता इथून आपण जर पाहिलं तर 8 मध्ये 18 ची गरज आणि फ्रीडची संधी. अजून एक फटका. क्या बात आहे. बंदुकीतून गोळी. सुसाट वेग, सुसाट वेग. मोसीमच्या बॅट मधून चौकार. नॉट ओनली मोहसिन बट ऑल्सो ऋषी. यावेळेला ऋषी भडकलाय. त्याच्या बॅटला मात्र आता धावांची तळप लागली आहे. उडवलाय बॅटच्या मधोमध. प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा हिटिंग पॉवर ऑन दी वे. राइटी गॉट इट फ्लाइटी अँड इट इज इट माइटी. टॉप इट सिक्सर. अजूनही सामना संपला नाहीये. मैदानामध्ये जरी मोसीमला जीवनदान मिळालं आणि मोसीम शांत राहिला तरी ऋषी नावाचं वादळ आता मैदानामध्ये घोंगावत आहे. तो आला, त्यानं ठोकलेत आणि त्यानं षटकारानं अगदी स्वागत केलं. त्यानंतर आत्ताचा
लास्ट बॉल त्यावरती देखील षटकार त्यानं दाखवला. 2 सिक्सर 1 चौकार अशा पद्धतीनं अगदी 17 धावांची एक बहारदार खेळी आपल्या संघासाठी देतोय. आता इथून उर्वरित आपण जर पाहिलं 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि त्या 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 8 धावांचं समीकरण आहे. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. आमच्यासोबत रोडपालीचे 12th मॅन सांगतात की 5 झेलचे ड्रॉप झाले तिथे कदाचित आमच्या संघाला आता त्या चुका खरं तर इथे भोगाव्या लागतात. चुकीला माफी नाहीये. क्रिकेटमध्ये हे असंच घडतं. जेव्हा तुम्ही क्रिकेटमध्ये चुका करता त्यावेळेला तिचा फायदा अपोजिट दलाला मिळतो. जर तुमची इन्व्हेस्टमेंट जास्त असेल तर मग त्या चुका चालून जातात, पुसून जातात. परंतु ज्या वेळेला या गोष्टी घडत नसतात, आटोक्याची परिस्थिती असते, त्यावेळेला आपण पाहतो की मग त्याच चुका एखाद्या बोरीच्या काट्याप्रमाणे आपल्या पायात रुतल्यानंतर जसा तो सळसळतो तशा सळसळतात. त्यामुळे या मॅच मध्ये देखील तेच घडलंय. आता येणारे बॉल आहेत 6 आणि 6 मध्ये 8 धावांची गरज. पाहूयात काय घडतंय काय बिघडतंय. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज सतीश वरती दिली जबाबदारी. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल फटका खेळला ऑफसाईडच्या दिशेमध्ये. फिल्डर उपलब्ध, फिल्डिंग छान, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 5 मध्ये आता 6. 5 मध्ये 6. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. ज्या पद्धतीनं लढल्या आज मैदानामध्ये, खास करून जो मोमेंट दिलाय मॅचला फलंदाज ऋषीनं, ती कामगिरी अद्भुत. फटका खेळलाय या वेळेला. फिल्डर आहे तिकडे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन कंप्लीट केली जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि नकार समोरून आलाय. एका धावेनं आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला तिकडे. अगदी 2 धावा पूर्ण केल्यात. नकार जरूर दिला होता, परंतु पुन्हा एकदा पाहिलं की आपल्याकडे एक मोक्याचा क्षण आहे, तिथे आपण धाव टिपावी आणि तेच घडलं. 4 मध्ये आता 4 ची गरज. बॉल टू रनचं समीकरण आलंय. सामना फसला होता, त्याला पूर्णपणे बाहेर काढलं आणि फिनिश करायच्या हिशोबामध्ये यस, जे झेल सुटले होते 5, आता त्याची किंमत मोजतायत रोडपाली लिजंड्स. सामना जिंकलाय टीम वावन सेना आणि वावंजे लिजंड्स. आपण पाहतोय नेक्स्ट राऊंड साठी क्वालिफाय. आम्ही विनंती करतो, पहा आमचे अतिथीगण सन्माननीय श्रीमानजी अजित पाटील साहेब या वेलकम ऑन द स्टेज. आपल्याला इकडे सन्मानित करण्यासाठी इन्व्हिटेशन कॉल आहे की आपण मंचावरती यायचंय. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. हे लिजंड खेळाडू आहेत, अनेक मैदानं गाजवलेले खेळाडू. आज सगळ्यांना आपण जर पाहिलं तर वेगळंच बल देत आहेत आणि म्हणूनच आपण पाहतो हा त्यांना खरं तर मानसन्मान अनेक मैदानांमध्ये आपण पाहतो. टीमच्या